नमस्कार. आज पुन्हा आपल्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन ब्रह्मकुमारी प्रणिताबेनजी उपस्थित आहेत आणि आज आपल्या दर्शकांना ज्याप्रमाणे या अगोदरही त्यांनी बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केल्या, तुमच्या काही मनातल्या ज्या शंका असतील त्याचं समाधान त्यांनी स्पष्ट करून दिलं. तर सर्वात प्रथम आपण त्यांचं आपल्या दर्शकांतर्फे खूप खूप अभिनंदन करू, खूप खूप स्वागत करू. नमस्कार. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. आपल्या सर्व दर्शकांना आजच्या दिवसाच्या तर शुभेच्छा आहेच. तुम्ही सदैव आनंदित राहतच असाल आणि हे जे काय आपला एक प्रश्न उत्तराचा प्रोग्राम चालतो किंवा ज्या काही समस्या तुमची आहे आणि त्याचं समाधान तुम्हाला मिळतं, तर याचा निश्चितच तुम्हाला लाभ होत असेल दैनंदिन जीवनामध्ये म्हणा किंवा जे काही मनातील तुमचे मानसिक उलझन आहे, ज्याला म्हणतो की एक जाळं आहे प्रश्नांचं, त्याच्यातून तुम्ही निश्चितच बाहेर येत असाल. तर आज सर्वात प्रथम आपण दीदींना पहिला प्रश्न हा विचारणार आहोत की समाजामध्ये आपण बघतो की विभिन्न वर्ग आहेत आणि ह्या विभिन्न वर्गामध्ये खालच्या तळागाळापासून तर वरच्या टॉपपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं दुःख आहे आणि त्याचे मूळ कारण तर तुम्ही सांगणार की एकतर दुःख काय आहे आणि त्याचे मूळ कारण काय. पहिला प्रश्न हा तुम्ही स्पष्ट. आपल्या मागील भागामध्ये आपण हे ऐकलेलं आहे की दुःखाचं मूळ कारण आहे कर्म. कर्म चुकले म्हणून दुःख आपल्याला सहन करावं लागलं. जे बी पेरणार आपण तेच उगवणार आणि म्हणून दुःखाचं मूळ कारण परमात्मा नाही आहे. दुःखाचं मूळ कारण स्वतःचं भाग्य नाही आहे. दुःखाचं मूळ कारण आहे आपल्याकडून झालेले कर्म. जाणतेपणे अजाणतेपणे झालेले काही कर्म, तेच दुःखाचं मूळ कारण आहे. आपण हे मागील भागामध्ये ऐकलं होतं हे याचं डिटेल. तर यामध्ये एक प्रश्न असा आहे की आज समाजामध्ये असा काही वर्ग आहे की ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे आणि ते असं समजतात की आमच्या जीवनात काही दुःख नाही. समजा एक आपण तळागाळाचा जर वर्ग घेतला तर लोक हे काय समजतात, वरच्या समाजामधले जे लोक आहे किंवा ज्यांच्याकडे धनसंपत्ती गडगंज आहे ते झोपडपट्टीतील लोकांना हे समजतात की हे गरीब आहे, यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. मग असा मनामध्ये एक प्रश्न येतो की गरीब मोठ्यांच्या प्रती एक भावना निर्माण ठेवतात की यांच्या जीवनात सुख आहे, आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. कलियुगामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये दुःख आहे. हे कलियुग आहे. किती पण गडगंज संपत्ती असली, आम्ही प्रॅक्टिकलमध्ये पाहतो, समाजामध्ये आपणही पाहत असाल की 3 मजली बिल्डिंग असते पण घरामध्ये प्रेम करणारा एकही व्यक्ती नाही आहे. खूप संपत्ती आहे परंतु रिस्पेक्ट, स्वतःचा मुलगा आणि सून आदर देत नाही आहे. तर त्याला म्हटलेलं नाही आहे की खूप सुखात आहे. तन, मन, धन आणि जन ह्या 4ही गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सुखी आहे. शरीर निरोगी, मन एकाग्र आणि शांत संतुष्ट, धनानी संपन्नता आणि जनमानसामध्ये मान सन्मान प्रेम, ह्या 4 गोष्टी असतील तरच तो व्यक्ती सुखी आहे. या 4 पैकी कुठली पण एक गोष्ट कमी असेल तर तो व्यक्ती सुखी नाहीच आहे. आणि तुम्ही जे म्हटलात की एकदम खालच्या मजदूर किंवा एकदम कामगार क्वालिटीचे लोक आणि एकदम वरिष्ठ आणि मग ते एकमेकांना समजत असतील की ते यांना दुःखी समजत असतील किंवा हे त्यांना सुखी समजत असतील, असं काही नाहीये. सुख आणि दुःख हे मानण्यावरती आहे. सुख आणि दुःख आपल्या मानसिकतेवरती आहे. परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्यावरती सुख आणि दुःख आधारित आहे. वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थावरती नाहीये. एखादा व्यक्ती चटणी भाकरी खाऊनही सुखी असतो आणि एखाद्याला 56 प्रकारचे भोग किंवा नैवेद्य भेटून सुद्धा तो मनामधून असंतुष्ट असतो, तर तो थोडी सुखी आहे. तर याच्यामध्ये एक अजून असा प्रश्न निर्माण होतो की नेमकं जसं आपण याच्या अगोदर पण चर्चा केली, तर ज्या वेळेला ही गोष्ट बाहेरून येते, आता याच्यामध्ये एक 2 गोष्टी येतात. एक आहे बाहेरील परिस्थितीमुळे झालेलं दुःख, भूकंप झाला, ॲक्सिडेंट झाला, ह्या परिस्थिती बाहेरून येतात जीवनामध्ये, आजार झाला हे माहीत नसतं. आता ह्या एक झाल्या बाहेरून परिस्थिती
परंतु दुसरी आहे की मनातून दुःख निर्माण करून घ्यायचं. काही नसतानाही सर्व काही आहे, परंतु वच एखाद्याबद्दल व्यर्थ संकल्प करणं, एखाद्याबद्दल व्यर्थ चिंतन. नाही, पण याच्यामध्ये खूप सूक्ष्मतेकडे जावं लागेल. जेव्हा आपली मनस्थिती चांगली असेल, जेव्हा आपले मनातले विचार चांगले असतील, आपली स्वतःची आंतरिक अवस्था चांगली असेल, तर बाहेरून कितीही मोठी परिस्थिती येऊ द्या, ती परिस्थिती तुम्हाला हलवू नाही शकणार, ती परिस्थिती तुम्हाला परेशान नाही करू शकणार. पण आपण मधूनच जर कमजोर असू तर बाह्य परिस्थिती खूप छोटीशी असेल, पण त्या छोट्याशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती एकदम परेशान होऊन जाईल. वास्तविक ती परिस्थिती मोठी नसणार. संकट कधीही मोठं नसतं. परिस्थिती ही बाहेरून येते, स्वस्थिती ही आपल्या हातात असते. स्वस्थिती जेव्हा कमजोर असते तेव्हा परिस्थिती मोठी वाटायला मग लागते. तुम्ही हे स्पष्ट करा की मानसिक जी शक्ती आहे, स्वस्थिती आहे, त्याला कसं आपण वाढवायला पाहिजे? वाढवण्याचा एकमेव उपाय आहे सकारात्मक विचार. माझ्याजवळ काय आहे याचा विचार जो जास्त करतो. आपण काय करतो, 99 गोष्टी माझ्याजवळ चांगल्या आहेत, पण एक गोष्ट माझ्याजवळ नाही आहे, तर माझा पूर्ण फोकस नाही त्या गोष्टीवरती असतो. जमेची बाजू मी पाहत नाही, वजेची बाजू पाहत राहते, आणि त्यामुळे माझे निगेटिव्ह विचार चालतात. आणि निगेटिव्ह विचार जिथं चालतात तिथं सुखाच्या सर्व 99 गोष्टी असतील, एकच गोष्ट कमी असेल, त्याचं दुःखाची फिलिंग जास्त येते. वास्तविक हे आहे. तुकाराम महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. तुकाराम महाराजांना लोकांनी म्हटलं विठ्ठलाची भक्ती सोडून द्या. तुकाराम महाराज म्हणले मी विठ्ठलाची भक्ती सोडू शकत नाही. लोकांनी काय केलं माहितीये, तोंडाला काळं फासलं, केस काढून टाकले, गळ्यामध्ये चपलांच्या भाज्यांच्या माळा घातल्या, गाढवावर उलटं बसवलं आणि पूर्ण गावातून त्यांची धिंड काढली. जेव्हा धिंड काढून आणून त्यांच्या घराच्या समोर उभं केलं, त्यांची पत्नी लोकांना शिव्या द्यायला लागली. पण त्यावेळेला तुकाराम महाराज काय म्हणाले, याच्यातून थोडंसं आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले की उगीच तू लोकांना का शिव्या देते, या लोकांनी किती चांगलं काम केलं. आजपर्यंत मी माझं गाव पूर्ण पाहिलं नव्हतं, यांनी बिना पाय दुखवता गाढवावर बसून का होईना गाव दाखवलं. एवढे मोठे डोक्यामध्ये फोड झाले होते, यांनी बिना पैशाचे केस काढून दिले. 8 दिवसाची भाजी गळ्यात आली, आणखीन तुला काय पाहिजे. विचार करा, एखादा व्यक्ती असता तर आत्महत्या करून मरून गेला असता, पण ही शक्ती कुठून आली? दुःखाच्या परिस्थितीला पार करण्याची शक्ती कुठून आली? सकारात्मक विचार, जमेची बाजू. तुम्ही हे जे सांगता, तर आता हा खूप काही काळ लोटला. हे जे उदाहरण तुम्ही आजच्या वर्तमान वेळेला जर आपण बघितलं, किंवा आपले दर्शक बी अनुभव करत असेल की असे खूप बोटावर किंवा नाच्या बरोबर लोक आहेत की ज्या ह्या बाहेरच्या परिस्थिती, लोकांकडून बोलणं, ह्याच्या शक्ती आज नाही आहे लोकांकडून. शक्ती मी हा विचारला तुम्हाला की हे जे बल आहे हे कसं वाढू शकतं? हे बल वाढवण्याचा एकमेव उपाय आहे विचारांच्या दिशेला बदलायचे. कारण विचार जिथं बदलतील तिथंच बोल आणि कर्म बदलतील ना. विचारच नाही बदलले तर बोल आणि कर्म नाही बदलणार. आणि विचार पॉझिटिव्ह करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता. ज्ञानाचा प्रकाश जिथं असेल तिथं आपोआप विचार बदलतील. विचार जिथं बदलतील तिथं आपोआप कर्म चांगलं होईल. दुसरी गोष्ट, परमात्म्याप्रती प्रेम पाहिजे. तुकाराम महाराजांना ही गोष्ट सहज सोपी का वाटली? कारण त्यांचं अगाध प्रेम होतं विठ्ठलावरती. त्या प्रेमापोटी त्यांना बाकीच्या सर्व गोष्टी गौण वाटल्या, साधारण वाटल्या. तो त्रास त्यांना त्रास वाटलाच नाही. तसं आपल्या पण जीवनामध्ये एकतर पहिला प्रश्न, पहिली पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे दुःखातून मुक्त होण्यासाठी, की आपल्याला जमेची बाजू बघायची. कारण खूपदा असं होतं की आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटायला लागतं. एक सत्य घटना सांगते. एक व्यक्ती होता जो ईश्वराच्या समोर दररोज गाऱ्हाणं घेऊन जायचा की हे ईश्वरा, काय तू माझ्या जीवनामध्ये ही कमी केली, ती कमी केली, माझा गुडघा दुखतो, मला हा त्रास होतो, माझी सूनबाई मला पाहत नाही, माझा मुलगा मला विचारत नाही, वगैरे वगैरे. दररोज देवासमोर तेच गाऱ्हाणं. तो रात्री एक दिवस झोपतो तर देव त्याच्या स्वप्नात येतो आणि देव म्हणतात की तुझे जेवढे पण दुःख आहेत ना, तू एका कपड्यामध्ये गुंडाळ आणि ते कपड्यात गुंडाळलेला कपडा गाठोडं तू सकाळी 4 वाजता घेऊन मंदिरामध्ये ये. तो जेव्हा झोपीतून उठतो तो म्हणतो हे स्वप्न होतं का प्रत्यक्ष होतं, बघूत तरी खरं 4 वाजता बाहेर येऊन. मग तो आपलं सगळं दुःख एका चिठ्ठीवरती लिहितो, एक त्या कपड्यामध्ये घालतो आणि तो कपडा गुंडाळून बाहेर येतो.
पाहतो तर पूर्ण गल्लीतले लोक बाहेर आलेले आहेत. हम्म. त्याला आश्चर्य वाटतं की देवाने काय सर्वांना तेच स्वप्न पडलं सर्वांना देवाचंच. आणि सर्वच जण आपापल्या हातामध्ये छोटं छोटं गाठोडं घेऊन आलेले आहेत. तो व्यक्ती ज्याला खूप सुखी समजत होता, श्रीमंत व्यवस्थित सुखी समजत होता, ॲक्च्युअलमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पण गाठोडं होतं आणि ते मोठं होतं. मग याला वाटायला लागतं की अरे माझ्यापेक्षा त्यांचं गाठोडं तर आणखीन मोठं आहे. तर मग हे सर्वच जण मंदिरात जातात. मंदिरात गेल्यानंतर आकाशवाणी होते की तुम्ही तुमचं सर्व दुःखाचं गाठोडं ह्या खिळ्यांना अडकवून ठेवा. 10 मिनिटात लाईट जाईल. 10 मिनिटानंतर लाईट जेव्हा येईल, तुम्हाला जे पण गाठोडं आवडतं त्या गाठोड्याजवळ तुम्ही आधी जाऊन थांबा अंधारामध्ये. जेव्हा लाईट जाते, प्रत्येकजण आपापलं गाठोडं निवडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा लाईट पुन्हा वापस येते, प्रत्येकजण आपापल्याच गाठोड्याच्या समोर उभे असतात. देव म्हणतात तुम्ही असं का केलं? तुम्ही स्वतःचंच गाठोडं पुन्हा चॉईस का केलं? तर प्रत्येकाने उत्तर दिलं की माझ्या गाठोड्यातली जे पण दुःख आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत. मला ते कम्फर्टेबल वाटतात, कारण मला ओळखीचं आहे की माझ्या मुलाचा स्वभाव कसा आहे, माझ्या सुनेला काय आवश्यक वाटतं, तिच्यासोबत कसं वागलेलं तिला ठीक वाटतं, माझा गुडघा दुखतो हे माझ्या गाठोड्यामध्ये मला माहिती आहे. पण जर मी दुसऱ्याचं गाठोडं चॉईस केलं आणि त्यामध्ये जर कॅन्सर निघाला, त्यामध्ये जर सून बिलकुल घराच्या बाहेरच काढून टाकणारे, वृद्धाश्रमात ठेवणारे, तर मी काय करणार? म्हणून मी माझंच गाठोडं चॉईस केलं. अर्थात जेव्हा दुसऱ्यांचं दुःख आपण पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं दुःख कमी आहे. यामध्ये अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जसं हे तुम्ही उदाहरणाच्याद्वारे सांगितलं, आता आमचे काही दर्शक असे आहेत की ह्या गोष्टी ऐकायला खूप चांगल्या वाटतात. समजा मी सांगितलं की दुःख जर जीवनामध्ये आलं तर तुम्ही असं करा, सकारात्मक चिंतन वाढवा, किंवा ह्या ज्या गोष्टी आपण जमेची बाजू बघा, हे तुम्ही सर्व काही सांगितलं. आता याच्यामध्ये समजा ऑन दी स्पॉट अचानक म्हणजे समजा माझ्या आईनं शरीर सोडलं, या घरामध्ये एखादी यंग पती पत्नी आहे आणि त्या पतीनं शरीर सोडलं. आता तिनं आयुष्यभर खूप चांगल्या जीवनामध्ये गोष्टी ऐकलेल्या आहे की अशी परिस्थिती आली तर काय करायला पाहिजे, सर्व ऐकले. परंतु ज्या वेळेला ही परिस्थिती स्वतःवर येते, हे दुःख जे आहे स्वतःवर येतं, त्यावेळेला मनुष्य हलून जातो. त्यावेळेला हे ज्ञान जे आहे हे आठवत नाही. मग आता तुम्ही थोडं गहिराईमध्ये जाऊन याच्या खोल जाऊन हे सांगा, ज्ञान आठवत नाही कसं त्याच्यातून बाहेर निघलं पाहिजे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एकुलता एक मुलगा एका मातेला होता आणि खूप गडगंज संपत्ती होती. पतीने शरीर सोडलं. नंतर काय झालं की तो जो मुलगा आहे तो संपत्तीचा अपयोग करून, कारण कमवायची गरज नाही, संपत्ती जेवढी की ती त्यांना किती जरी खाली तरी न खुटणारी होती. आणि त्याला दारूचा आणि संघ असा लागला की एक दिवस मग दारूमध्येच त्यांना ॲक्सिडेंटमध्ये त्यांना पण शरीर सोडलं. आणि इवन माताजीचा जो आधार आहे तो फक्त तेवढा मुलगा होता. आणि ज्या वेळेला शरीर सोडलं त्यांना ऑन द स्पॉट, तर त्यावेळेला अक्षरशः ती जी माता आहे त्या मुलाचा फोटो जवळ घेऊन झोपायची जवळजवळ 6 महिने. तिला किती जरी ज्ञान सांगितलं तरी तिची ज्ञान ऐकण्याची कॅपॅसिटी नव्हती. तुम्ही जे सांगता की बाबा ह्या गोष्टी करायला पाहिजे, ठीक आहे, परंतु असं थोडं गहिराईमध्ये जाऊन आमच्या दर्शकांना सांगा की अशा सिच्युएशनला, अशा वेळेला मग ती आई असो, ती पत्नी असो, दुसरं कोणतंही एक संबंध असो, की ज्या वेळेला हा एक आघात होतो, मनावर इतकं काही दुःखाचं दडपण येतं, त्यावेळेला तुम्ही त्याला कसं दूर करू? तुमचा प्रश्न बरोबर आहे. समाजामध्ये असे कितीतरी वेळेस ह्या घटना किंवा असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यामधून बाहेर निघण्याचा एकमेव उपाय आहे, एकमेव, की आपल्या स्वतःला समज देणे. तुम्ही स्वतःला आई समजून बसलेला आहात म्हणून तुम्हाला वाटत आहे की माझा मुलगा गेला, माझं सर्वस्व गेलं. तुम्ही जेव्हा स्वतःला आत्मा समजाल, नाही, याच्यामध्ये समजची गोष्ट नाही, याच्यामध्ये तुम्ही थोडं अजून मोह कमी करण्याचा उपाय एकच आहे. हा मोह आहे जो तुम्हाला रडवतोय, मोह आहे जो तुम्हाला आज वाटतोय की माझा मुलगा. पण ह्या सृष्टीवर जे सत्य ज्ञान आहे की आपण खरोखर आता या ठिकाणी आई नाहीये, मी आत्मा आहे. अजून एक प्रश्न असा उत्पन्न होतो की तुम्ही म्हणतात मोह आहे. आपल्याकडे मराठी म्हणलं जातं
की एखादा गेल्यानंतर जर तुम्ही रडले जर नाही तर म्हणतात की हे निर्दयी लोक, याला मायाच नाही. आपल्याकडं माया, प्रेमाला माया शब्द वापरला जातो. बरोबर आहे. तर मग त्यावेळेला हे समजलं जातं की मुलगा गेला या पती गेला आणि अक्षरशः हिला काहीच नाही, रडत पण नाही, म्हणजे ही निर्दयी आहे. म्हणजे ह्या गोष्टीला असं पण तिथं समजलं जातं. मग तुम्ही म्हणणार रडणं न रडणं हे दुःख व्यक्त करण्याचं माध्यम नाहीये. हे माध्यम नाहीये. रडणं न रडणं हे आपल्यावरती आधारित आहे. प्रेम असतं, रडू येतं, ही गोष्ट ठीक आहे. पण मोहवश किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आतंक करून रडणं आणि त्यामुळे दुसऱ्या 10 लोकांना आजारी पाडणं, हे काही प्रेम व्यक्त करण्याची कोणती पद्धत मला तर ठीक नाही वाटत आहे. वास्तविक पाहता हे सृष्टी रंगमंच आहे. ज्ञानाची समज जेव्हा आपल्याला असेल त्यावेळेला आपण दुःखाच्या ह्या परिस्थितीतून 100% बाहेर निघू शकता. बाहेर निघण्याचा एकमेव उपाय आहे की हे सृष्टी रंगमंच आहे आणि या नाटकामध्ये एक दिवस आपण आलोत आणि एक दिवस जायचंय. ज्या दिवशी आपण आलेलो आहोत त्याच दिवशी आपलं तिकीट रिटर्नचं बुक झालेलं आहे आणि त्यामुळं हे सत्य आपल्याला स्वीकार करावंच लागेल. आज दुनियेमध्ये असा कुणीतरी आहे का जो इथं परमनंट आहे? नाहीये. मग ह्या गोष्टींना जर स्थळ, काळ, वेळ, दाना, पाणी त्याचं फिक्स आहे तर आपण त्याचा विचार करून मोहामध्ये अडकण्यापेक्षा बाहेर जर निघायचं असेल तर आपल्या विचारसरणीला बदलावं लागेल आणि हे स्वीकार करावं लागेल की हे नाटक आहे, नथिंग न्यू. या नाटकामध्ये नवीन काहीही नाही. जे होत आहे या प्रत्येक सीनमध्ये माझं काहीतरी कल्याण लपलेलं आहे. हे कल्याण आपल्याला न समजल्यामुळं आपण त्यामध्ये अडकलेलो आहे. तुम्ही सांगता ते ठीक आहे की याच्यामध्ये कल्याण आहे, परंतु करंट सिच्युएशनला व्यक्ती ही गोष्ट आठवत नाही की याच्यात कल्याण आहे. एखाद्याची अचानक नोकरी गेली समजा, किंवा आता हे जे लॉकडाऊनचं पिरियड गेले याच्यामध्ये बऱ्याच अशा काही अचानक परिस्थिती आल्या की याच्यामध्ये खूप दुविधा झाल्या लोकांच्या, खूप एक दुःख ओढून आलं प्रत्येक स्तरावर. दुःख ओढून आलं. तुमचं पॉइंट बरोबर आहे. दुःख काय झालं? ओढून आलं. आता त्या दुःखामध्ये काही जणांनी एन्जॉय केलाय. दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काही जणांनी विचारसरणीला बदलून खूप एन्जॉय केलाय. त्या परिस्थितीत सुद्धा सुखाचा अनुभव केलाय. आता मी प्रत्यक्ष एक उदाहरण सांगते. हैदराबादमध्ये एक आमचे जी फॅमिली होती त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि त्यांची इतकी गडगंज संपत्ती होती, कशाचीच कमी नव्हती. त्या एकुलत्या एका मुलीचं लग्न त्यांनी एवढा खर्च केला, करोडोमध्ये खर्च केला. त्या मुलीचं लग्न केलं आणि 6 महिन्यात ती मुलगी वापस आली. तिथे राहूच शकली नाही. मग वापस आल्यानंतर त्या आईवडिलांना खूप दुःख की आपण एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं आणि तिचा संसार सुखाचा नाही झाला. आता परिस्थिती कशी असते बघा. आपण जेव्हा माइंड सेटिंग करतो तर दुःखातून कसं निघतो आणि दुःखात व्यक्ती कसा फसतो आपल्या विचाराच्या द्वारे. तर ती मुलगी वापस आली. मग तिला तिचे आईवडील म्हटले की थोडंसं सेवा केंद्रावरती जा, थोडं ज्ञान ऐकल्यावर तुला शांत वाटेल, तुझे विचार कमी होतील. ती कोर्ससाठी आली. त्या दिवशी विषय चालू होता कर्माची गहन गती, दुःखातून बाहेर निघण्याचा उपाय. तर यावरती जेव्हा विषय चालू होता ती मध्येच 100 लोकांमध्ये जोरात मोठ्या आवाजात बोलली, हे काही खरं नाही, दुःखातून निघणं शक्य नाही, लोक बदलत नाहीत. हा पॉइंट ती बोलली. त्यानंतर एकांतामध्ये दीदींनी तिला विचारलं नेमकं काय प्रॉब्लेम आहे. मग तिने खरं खरं सांगितलं की माझ्या माहेरी स्वच्छता, नीटनेटकेपणा हा संस्कार आहे आणि माझ्या सासरी कुणीही नीटनेटका नाही आणि स्वच्छ नाही. जे पण घरामध्ये आहे ते अस्तव्यस्त. किती पण मी स्वच्छ केलं, किती पण नीट केलं तरी पण घरातली सर्व मंडळी त्याला अस्तव्यस्त करतात आणि मग राग होतो, चिडचिडा पण येतो आणि भांडण होतात. आणि गोष्ट इथपर्यंत झाली आता की मी त्यांच्या घरी जाऊ इच्छित नाही आणि मला तिथे राहायचं नाही. मग आता दीदींनी म्हटलं की मी एक उपाय सांगू शकते, पण तू जर त्याला मनातून स्वीकार करत असशील तर. मग दीदीने उपाय सांगितला की तू असं समज, आता तुझ्या घरामध्ये छोटी छोटी काही मुलं आहेत, तुझ्या भावाची मुलं आहेत. ती मुलं काही सामान इकडचं तिकडं ठेवतात, काही घाण करतात, शी करतात, सू करतात, काहीतरी करतात आणि मग तुझी भाऊजाई त्याला साफ करते, स्वच्छ करते. ती ओरडते का, रडते का, चिरकते का? नाही. ती त्याला नॉर्मल घेते. का? कारण तिच्या मनातून तिने स्वीकार केले की लहान मुलं आहेत, नासमज आहेत, त्यांना काही कळत नाही, मला हे साफ करायचे. तिने हे स्वीकार केलेले म्हणून तिला ती गोष्ट प्रॉब्लेम वाटली का? नाही. तसं तू आता काय समज, तुझे सासरे, तुझी सासू, तुझे पती हे सर्वच जण लहान बाळ आहेत.
असं समज. आणि तू फक्त एवढंच लक्षात घे की मला हे सर्व साफ करायचंय, हे साफ करण्यासाठीच मला इथं ठेवलेलं आहे, हे स्वीकार कर. मग बघ घरातली परिस्थिती कशी बदलते. आणि वास्तविक असंच झालं. जेव्हा ती गेली सासरी, तिथं ती रिॲक्शन तिने बंद केली, चिडचिडपणा, राग बंद केला. आणि त्यामुळं समोरची व्यक्ती मनातून स्वीकार केलं त्याने की आपण इतकं घाण केलं तरी पण ती गुपचूप बसून सर्व आवरत आहे. आणि मग मनातून लाजून त्यांनी ती वस्तू जागेवर ठेवायला सुरुवात केली, स्वच्छ ठेवायला सुरुवात केली. म्हणजे सुरुवात कोणी बदलली? सुरुवात मी बदलली, विचार मी बदलले, माझी रिॲक्शन बंद झाली आणि म्हणून समोरच्याची पण रिॲक्शन बंद झाली. तुम्ही जो प्रश्न विचारला की दुःख जे होत आहे ओढून येत नाही, दुःखाची सुरुवात माझ्या विचारापासून आहे. परिस्थिती बाहेरून येते पण त्याच्यावर रिॲक्शन देणं माझ्या हातात आहे. आणि म्हणून मी सांगित आहे की हे जे ड्रामा आहे ना, हा कल्याणकारी आहे. स्वीकार करा. जेव्हा स्वीकार केलं की हे लहान बाळ आहेत, तेव्हा तिला सहज झालं. हे सांगितलं स्वीकार केलं पाहिजे, हा पण एक आदेशात्मक होता नाही. कारण स्वीकार करणं हा एक खूप मोठा गुण आहे. परंतु आता जसं तुम्ही सांगताय की प्रत्येकाने हे स्वीकार केलं पाहिजे, प्रत्येकजण स्वीकार करत नाही. का? कारण प्रत्येकजण स्वतःला राईट मानतो की मी आहे, माझ्या जागेवर मी राईट, मी का स्वीकार करायचं? दुःखाचं मूळ कारणच ते आहे ना, तर दुःखाचं कारणच ते आहे. तर हे जे स्वीकार करण्याची शक्ती आहे, तुम्ही जसं सांगितलं खरोखर महान आहे. आणि स्वीकार केल्यानंतर परिस्थिती म्हणा, निघतो आपण, दुःखातून बाहेर निघू शकतो. आज आपण 3 महत्वाचे पॉइंट पाहिलेले आहे. दुःखातून निघण्याचे 3 महत्वाचे पॉइंट आहे. आपली जमेची बाजू बघायची, जे माझ्याजवळ आहे त्यावरती मला फोकस ठेवायचा आहे. दुसरं, आपण दुसऱ्याच्या थाळीमध्ये जास्त मोठा लाडू दिसतो ना दुसऱ्याच्या ताटामधला, स्वतःच तिकडे बघत. आणि आपलं दुःख आपल्याला वाटतं की बाहेरून येत आहे. दुःख बाहेरून नाही, परिस्थिती बाहेरून आहे. त्याच्यावर रिॲक्शन माझ्या हातात आहे ना, विचार करणं माझ्या हातात आहे. आणि तिसरं, हे जे नाटक आहे, या नाटकामध्ये आपण ऍक्टर्स आहोत. ड्रामा कल्याणकारी आहे, नाटक हे कल्याणकारी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सीनमध्ये कल्याण लपलेलं आहे. आणि जे काही होतंय त्याच्यात काहीतरी कल्याण आहे, हे स्वीकार करायचे पहिले. ही खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितली की याच्यामध्ये कल्याण आहे, परंतु लोकांना लवकर ते स्वीकार होत नाही. तर खूप छान तुम्ही ह्याच्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी आणि जे काही एक गोष्टीवर फोकस केला, तर याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि या ठिकाणी आमच्या दर्शकांना इतका काही वेळ देऊन प्रत्येक गोष्टीचा तुम्ही एक निचोड लोकांसमोर ठेवतात. आणि मला वाटतं याच्यामधून जरी काही आमच्या दर्शकांना प्रश्न उत्पन्न होत असतील किंवा याच्यातून अजून काही प्रश्न जर त्यांना वाटतात की समाधान नाही झालं, तर आपले दर्शक ऐकतात आणि ते आपल्याला जरूर कळवतील. तर अजून आपण याच्या खोलवर जाऊन एक बिंदूपर्यंत लोकांना पोहोचू. आणि मला वाटतं ती जे काही तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, तुमच्या बोलण्यावरून, वक्तव्यावरून, अनुभवावरून ते तुम्ही वेळात वेळ काढून इथे येतात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपले पण धन्यवाद. तर आज सर्व दर्शक मित्रांनी ऐकलं असेल की दुःखातून कसं बाहेर निघायचं, आणि त्याच्याविषयी दीदींनी जे काही स्पष्टीकरण दिलं त्यामध्ये निश्चितच तुम्हाला समाधान वाटलं असेल. आणि जरी अजून काही खोलवर तुम्हाला वाटतं की नाही आम्ही त्यापासून मुक्त झालेलो नाही आहे, परिस्थितीमध्ये आम्ही हलतो किंवा मानसिक तणाव आहे, तर जरूर तुम्ही कळवा. दीदी ते उत्तर देण्यासाठी बसलेले आहेत, आपल्याला वेळ काढून ते येतात. तर सर्व दर्शकांचे पुन्हा खूप खूप आभार. पुन्हा आपण भेटूया. ओम शांती. नमस्कार.